नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। तुम्हीही शेतीसोबत जोड व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीसोबत कुक्कुटपालन हा व्यवसाय करू शकता। महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालनासंबंधित अनेक योजना व उपक्रम राबवले जात आहेत। या योजना राबवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कुक्कुटपालनासोबत व्यवसायात चालना देणे व राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे हा आहे। महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी अनुदान दिले जात आहे। तर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात या योजनेबद्दलची सविस्तर माहिती। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील शेती करता करता सोबत कुक्कुटपालन हा व्यवसाय करण्यास इच्छुक असाल व तुम्हाला देखील कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलात सरकारमार्फत अनुदान मिळवायचे असेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच। महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालन फॉर्म उभारण्यासाठी व कुक्कुट उत्पादनाचे उत्पादन वाढविण्यासाठी व्यक्ती सोय सहाय्यता गट व सहकारी संस्था आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही योजना पिल्ले, खाद्य, उपकरणे आणि इतर खरेदीसाठी सबसिडी देतात। महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या या योजनेचे उद्दिष्ट व्यक्तीसाठी विशेष शेतकऱ्यांना ज्यांच्या ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करून देणे हा आहे। कुक्कुटपालनाअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून चांगल्या प्रकारची शाश्वत उपजीविका व उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावे यासाठी सरकार हा प्रयत्न करत आहे। या योजनेसाठी लागणारे कागदपत्र: लाभार्थ्यांचे आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, लाभार्थ्याकडे असलेली मालमत्तेचा 7/12 किंवा 8 उतारा, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, चालू मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी। महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी: कुक्कुटपालन करण्यासाठी शासनाकडून 25% अनुदान दिले जात आहे। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी व SC/ST प्रवर्गातील लोकांना कुक्कुटपालनासाठी शासनाकडून 35% अनुदान दिले जाते। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाविषयी संपूर्ण माहिती पाहिली आहे आणि माहिती उपयोगाची वाटल्यास हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।